नमस्कार. क्वारंटाईन कट्टाच्या आजच्या भागात मी कविता जोशी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते आणि माझ्या बाकीच्या दोन मैत्रिणी म्हणजे दीप्ती आणि दीपाली आज तांत्रिक बाजू सांभाळत आहे. तर मंडळी, आजच्या कट्ट्यावर आपण एका अशा व्यक्तीला बोलवतोय जी व्यक्ती स्वतःभोवती प्रसिद्धीचं वलय घेऊन फिरत नाही. भारतातल्या आणि अमेरिकेतल्या आमच्यासारख्या अनेक नाट्यप्रेमी आणि कलाप्रेमी लोकांना ती अत्यंत परिचयाची असली तरी अगदी सामान्य माणसापर्यंत या व्यक्तीचं कार्य पोचावं अशी आमची खूप इच्छा होती, म्हणून तिला आम्ही इथे आज आमंत्रित करतो. स्वागत करूया कॅलिफोर्निया आर्ट्स असोसिएशन अर्थात कला या संस्थेचे वन ऑफ द फाउंडर मेंबर्स मुकुंद मराठे यांचं, अर्थात आमचे मुकुंद काका. नमस्कार मुकुंद काका. नमस्कार कविता. सर्वप्रथम कविता, तू, दीपाली आणि दीप्ती या तिघींचं मला मनापासून अभिनंदन आणि कौतुक करावं असं वाटतं की तुम्ही अशा स्वरूपाचा क्वारंटाईन कट्टा हा प्रकल्प सुरू केलाय आणि त्याच्यात भारतातल्या सेलिब्रिटी रंगकर्मींच्या व्यतिरिक्तही इतर देशातल्या लोकांनाही त्याच्यामध्ये तुम्ही अंतर्भाव करून घेतात. याबद्दल खरंच कौतुक करावं तेवढं थोडं आहे. धन्यवाद. थँक्यू काका. आणि तुमच्यासारखं एवढं भरीव काम करणारी मंडळी इथे इथे आमच्या आसपास असताना तुमची ओळख सगळ्यांना करून देण्याचं याहून उत्कृष्ट माध्यम आम्हाला मिळालं नसतं. या नोटवर काका, सगळ्यात आधी सगळ्या प्रेक्षकांना मी सांगू इच्छिते की आमचे हे जे एवढे क्वारंटाईन कट्टाचे एपिसोड्स तुम्ही पाहता आहात, हे सगळे एपिसोड सुरू करण्याचं आम्ही तिघी मैत्रिणींनी ठरवलं खरं, पण त्याच्यात आम्हाला अनेक तांत्रिक अडचणी आल्या. अनेक ठिकाणी असं वाटलं की अरे आता आपण कसं करायचं बुवा, कसं पुढे जायचं. तर अशा परिस्थितीत अनेक वेळेला आम्हाला तांत्रिक सहाय्य आणि तांत्रिक मार्गदर्शन मुकुंद काकांकडनं वेळोवेळी लाभलंय. आम्ही कधीही काकांना कॉन्टॅक्ट केला, कुठल्याही संदर्भात काकांनी कुठलेही आढेवेढे न घेता आम्हाला अगदी सहज मदत केली. काका, त्याबद्दल तुमचे आभार मानावेत तेवढे कमी आहेत. आम्ही ऋणी आहोत. लॉकडाऊनचा चांगला उपयोग होतोय. येस काका. काका, आता आपण कलाकडे वळूया. आधी जेव्हा मी US मध्ये आले आणि मला असं वाटलं की कला ही एक संस्था म्हणजे मराठीतलं कला असावं, म्हणून मी जेव्हा कार्यक्रम ऐकायला बघायला गेले आणि मला ऍक्च्युअली बॅनरवर नाव कळलं तेव्हा ते कॅलिफोर्निया मधला CAL आणि आर्ट्स असोसिएशनचा AA असं कला आहे हे जेव्हा कळलं तेव्हा म्हटलं की अरे हे काय सुंदर नाव आहे. हे इतकं ऍप्ट समर्पक नाव कसं काय मिळालं, त्याबद्दल सांगा. अगदी सुरुवातीला आम्ही जेव्हा अशी संस्था करायचं ठरवलं तेव्हा माझ्या डोक्यामध्ये होतं की त्याचं नाव पश्चिम रंग द्यावं, की आपण पूर्वेकडनं सगळे पश्चिमेला आलो आणि आपल्याला जे आवडतं ते आपण सादर करतो, तर त्याचं पश्चिम रंग नाव असावं. पण आमच्या फाउंडर मेंबर पैकी मृणालिनी खरे, जी आमची पहिली ट्रेझरर होती, तर ती म्हणाली की अशा स्वरूपाचं नाव असेल तर इथे आपण जेव्हा ग्रँटसाठी अप्लाय करतो तेव्हा त्या लोकांना काय कळणार पश्चिम रंग म्हणजे काय, म्हणजे दरवेळेला काहीतरी एक्सप्लेन करत राहावं लागेल. तर तिने कॅलिफोर्निया आर्ट्स असोसिएशन असं नाव सुचवलं आणि त्याचं शॉर्ट केल्यानंतर त्याच्यातून कला हेही होतं. हे सांगितल्यानंतर आम्हाला सगळ्यांनाच खूप आनंद झाला आणि आम्ही लगेचच ते नाव स्वीकारलं. तर त्याचं क्रेडिट मृणाल खरेला जातं. तिने फारच समर्पक नाव, इतकं ऍप्ट नाव मी पाहिलं नाही. तर काका, प्रश्न मला असा होता की तुम्ही, मला असं वाटतं 85-86च्या सुमारास US मध्ये आलात, म्हणजे त्यावेळेला सुद्धा अनेक सांस्कृतिक मंडळ किंवा महाराष्ट्र मंडळ वगैरे कार्यरत होतच. मग ते सगळं ऑलरेडी कार्यरत असताना आपली स्वतःची वेगळी संस्था असावी असं तुम्हाला का वाटलं? असं गमतीने लोक म्हणतात की एका गावात 2 मराठी माणसं आली तर 3 मंडळ काढतात. तसं काही प्रकार झाला नाही. 85-86 मध्ये मी इथे आल्यानंतर अगदी 87 सालापासून मी महाराष्ट्र मंडळाची नाटकं त्याच्यातनं कामं केली, नाटकं बसवली. त्याच्यानंतर 99 साली आमच्या इथे बृहन महाराष्ट्र मंडळाचं अधिवेशन झालं सॅन होजेचं. तर त्यावेळेला देखील आम्ही इथल्या मंडळातर्फे एक खेळ मांडियाला नावाचा एक मराठी गीतकाव्याची वाटचाल अशी थीम अरुण रानडे म्हणून इथे होती, त्यांची होती. तर त्या थीम वरती बेस्ड आम्ही तो एक नृत्य आणि गीत असलेला असा कार्यक्रम करायचं ठरवलं त्या कन्व्हेन्शन. आणि त्याच्यात अगदी ज्ञानेश्वरांच्या ओवीपासून अरुण रानडे यांनी बेथोवेनच्या फर एलिस वरती आधारित एक रचना मराठीमध्ये केली होती. तर तिथपर्यंत
तो प्रवास आपल्याला दाखवायचा आहे, अशी त्याची थीम होती. आणि कवी शंकर वैद्य यांनी आम्हाला निवेदन लिहून दिलं होतं त्याचं. तर त्या कार्यक्रमामध्ये जवळजवळ 100 लहानांपासून मोठ्यांपर्यंत लोकांनी त्याच्यामध्ये भाग घेतला. नंतर 2000 साली पु ल गेले जून महिन्यामध्ये, आणि पुन्हा एक आदरांजली असं म्हणून आम्ही ऑक्टोबर महिन्यामध्ये एक नॉन स्टॉप पु ल अशा नावाचा कार्यक्रम करायचं ठरवलं. तर माझी कल्पना आधी अशी होती की रात्रभर चालणारा कार्यक्रम असावा. म्हणजे असं ऐकलं होतं की प्रिये पहा रात्रीचा समय सरुनी हे जेव्हा पद यायचं तेव्हा खरंच पहाट झालेली हो असायची. हो हो संगीत नाटक चालायचं. तर तशा धर्तीवरती काहीतरी कार्यक्रम करावा अशी कल्पना माझी होती. आणि मला वाटलं की बहुतेक लोक मला वेड्यात काढतील, पण कोणीच मला वेड्यात काढलं नाही आणि त्याच्यात भाग घेण्यासाठी सरसावले. तर तो ऑक्टोबरमध्ये आम्ही 10 तासाचा सकाळी सुरू झालेला तो रात्रीपर्यंत 3 सेगमेंटमध्ये नॉन स्टॉप फुलं असा कार्यक्रम केला. वा त्याच्यात वा 60 लोकांनी भाग घेतला. आता एवढे 2 मोठे प्रोजेक्ट केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की अरे आपण काही कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येतो, नाटक करण्यासाठी 6-6 महिने तेव्हा तालमी चालायच्या, त्या निमित्ताने येतो आणि मग 6-6 महिने आपण तोंडही बघत नाही, कधी भेटही होत नाही. तर आपल्याला सगळ्यांना जर एवढी आवड आहे तर एक काहीतरी प्लॅटफॉर्म असावा की ज्याच्यात आपण परत परत येत राहू काही कारणांनी, नाटक बसवण्याच्या, नाटक वाचण्याच्या, कविता वाचण्याच्या, गाण्याचा कार्यक्रम, अशा रीती आपण कायम येत राहू एकत्र, असं एक गरज वाटली त्यावेळेची. आणि तेव्हाच आमचा वन ऑफ द फाउंडर मेंबर अभय पाटील भारतामध्ये गेला होता आणि त्यांनी सूर्य पाहिलेला माणूस हे सॉक्रेटिसच्या लास्ट ट्रायलवरचं नाटक बघितलं आणि तो भारावून गेला. आणि त्यांनी ठरवलं की डॉक्टर लागूनचं हे काम कायम स्वरूपात त्याचं जतनीकरण झालं पाहिजे, म्हणून अभय पुढे जाऊन त्याचं आर्कायव्हल करायचं ठरवलं. हे आम्हाला त्यांनी जेव्हा सांगितलं तेव्हा आम्हाला ह्या सगळ्या कामाला एक दिशाच मिळून गेली. आणि आपण काही जे करतो आहोत त्यातून आपल्याला आवडीचं आहे म्हणून आपण करतोय, आपल्याला आनंद मिळतोच आहे, पण त्यातून दुसरं काहीतरी चांगलं काम होऊ शकतं हे कळल्यानंतर मग आम्हाला एक अक्षरशः अभयनी दिशा दिली की कलासारखी संस्था असेल तर आपण आपला जो काही निधी निर्माण होतो त्याचा विनियोग अशा चांगल्या कामासाठी करू शकतो. या हेतूने त्याची स्थापना आम्ही केली की आपल्याला मजा येते म्हणून आपण कायम एकत्र येतच राहू, पण त्यातून चांगलं काहीतरी काम होऊ शकतं. आर्कायव्हल बद्दल आपण नंतर सविस्तर बोलूच, पण ती याच्या मागची प्रेरणा होती की एक वेगळं का आपल्याला असावं, तर वारंवार आपल्याला भेटता आलं पाहिजे आणि काहीतरी चांगलं काम करता. हो, पण म्हणजे तुम्ही ठरवलं की आता आपली वेगळी संस्था असावी साधारण 2002 मध्ये, नाही का? 2002 साली आम्ही ती स्थापन केली. बरोबर. पण ही संस्था स्थापन केली आणि त्यानंतर खरं काम सुरू झालं असेल, म्हणजे लोक जमवणं किंवा नाटकाच्या तालमी कुठे कंडक्ट करायच्या हे ठरवणं किंवा एकंदरीतच वेगवेगळे प्रभाग किंवा तुम्हाला त्या दृष्टीने विचार करावा लागला असेल. आणि अशात भारतातलं आणि अमेरिकेतलं तंत्र आणि तंत्रज्ञानही वेगळं वेगळं, त्या दरम्यान तुम्हाला काही गमतीशीर किंवा असे अनुभव आले? हा, म्हणजे पहिल्यांदा आता भारतामध्ये असताना नाटकं केलेलीच ही सगळी लोक होती जी तरुण सगळे पुरुषोत्तम आणि फिरोदियामध्ये नाटकं करून आली होती. आम्ही देखील कॉलेजातून नाटकं करून आलेली लोक होतो, त्यामुळे त्याची कल्पना होती. पण भारतात कसं असतं की तुम्हाला लाईट जर का पाहिजे असेल नाटकासाठी तर कुठून तरी रेंट करायला लागायचे, जे ड्रेसवाले किंवा ह्याच्यातून कॉस्ट्युम तुम्हाला रेंट करावे लागायचे आणि ते आपल्यालाच सगळं सेट करायला लागायचं तिथे. ते डिमर आणून त्याच्यावरती आपण 4-4 डिमर एका वेळेला ऑपरेट करणं वगैरे हे सगळं. हे आल्यानंतर सगळंच वेगळं होतं. म्हणजे साध्या हायस्कूलच्या ऑडिटोरियम मध्ये इतकी सुसज्ज यंत्रणा होती आणि ती त्या लहान मुलांच्या, हायस्कूलमध्ये जाणाऱ्या मुलांच्या हातात दिलेली असायची. आणि बघून म्हणजे आम्हाला फारच आश्चर्य वाटलं की लाइटिंग बोर्ड आहे, त्याच्यावर तुम्ही प्रोग्रामिंग करू शकता, साऊंड बोर्ड आहे, त्याच्यावरती तुम्ही आपलं म्युझिक जे असतं ते कनेक्ट करून तुम्ही त्याची लेव्हल ठरवू शकता आणि हे सगळं करायचं आहे. म्हणजे तिथे कोण तुम्हाला टेक्निशियन नाहीये, ती शाळेतली मुलं तुम्हाला मदत करतील, पण सेटअप तुम्हाला करायचं. त्याच्यात एक गमतीदार गोष्ट झाली की भारतातनं जेव्हा नाटकं येतात तेव्हा त्यांचे जे तंत्रज्ञ असतात, म्हणजे प्रकाश आणि किशोर हे सुयोगच्या नाटकांचं सगळं साऊंड आणि लाईटचं काम करायचे, तर त्यांना सवय असते की पटकन एक घोडा घ्यायचा, त्याच्यावरती चढायचं आणि वरती लाईट ऍडजस्ट करायचा.
खाली लाईट येणार असतील अशी सोय नसेल तर हा. तर तसा तो किशोर भरभर भरभर मोठा, म्हणजे किशोरच्या जवळजवळ 20 पट उंचीचा घोडा त्यांनी एकदम काढला. त्याच्यावर चढून तो वरती चढून लाईट ऍडजस्ट करायला लागला. तर जे म्हणून आमचा थिएटर मॅनेजर होता पर्टोस हायस्कूलच्या थिएटरचा, तो म्हणाला की अरे आणि चांगली मैत्री झाली होती जेम्स बरोबर तोपर्यंत. तो हा. म्हणाला मी जरा बाहेर जाऊन थांबतो, कारण की चढून करणं हे परवानगी, पण मी तुम्हाला काय बोलणार, तर तुमचं हे झालं करून सगळं की आम्हाला असं म्हणून तो बाहेर निघून गेला आणि मग किशोरनी पटापट सगळे लाईट ऍडजस्ट केले. हे सगळं स्वतः करण्याचं आणि ते शिकण्याचं खूपच मजा आली. म्हणजे तुम्हाला तिथे तो जो लाईट करणारा भारतातला होता त्याचं फारच कौतुक असायचं की त्याच्याशी कोणी बोलायचं नाही, त्यांनी हा. ते लिहून ठेवलेलं असायचं, त्याप्रमाणे तो ऑपरेट करायचा. हा. इथे 80 100 क्यूज आम्ही ते प्रोग्राम केलेले असतात त्या लाइटिंग बोर्डमध्ये. तेव्हा तो लाईट ऍक्च्युअल शोच्या वेळेला ऑपरेट करणं म्हणजे नेक्स्ट 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 बटन दाबत राहणं एवढंच त्याला काम असतं. तर ते सगळं तंत्रच वेगळं होतं आणि ते शिकायला खूप मजा आली. शुअर काका, कारण दोन्ही ठिकाणचं सगळंच वेगळं, त्यामुळे तुम्हाला सुरुवात शिकण्यापासूनच करावी लागली असणार याच्या बरोबर. बाबतीत. मग सुरुवातीला कला सुरू झाल्यानंतर सुरुवातीला तुम्ही काय उपक्रम केलेत, म्हणजे कुठले उपक्रम राबवले कलाने? तो नाटकं आणि एकांकिका तर आम्हाला आवडीचाच भाग होता, हा. त्यामुळे त्यांनी आम्ही नक्कीच सुरुवात केली की पहिला आमचा जो प्रयोग झाला त्याच्यात 3 एकांकिकांचा कार्यक्रम होता, जो त्या तिन्ही एकांकिका मी दिग्दर्शित केल्या होत्या. तिथून आम्ही सुरुवात केली आणि मग नंतर असं वाटायला लागलं की अरे बऱ्याच गोष्टी आपण करू शकतो. भारतामध्ये कित्येक चांगले मराठी सिनेमे येतात, जे ऑफबीट सिनेमे असतात, जे काही कमर्शियल सिनेमे नाहीत. ऑफबीट लोकांनी खूप चांगले चांगले सिनेमे तयार केलेले असतात. तर ते आपल्याला इथे दाखवता यायला हवेत, म्हणून आम्ही चित्रसरिता नावाचा एक उपक्रम सुरू केला, ज्याच्यामध्ये आम्ही अच्छा. खूप ऑफबीट फिल्म्स तिथून आणायचो आणि करायचो. आणि आमचा कटाक्ष असा होता की फक्त सिनेमासाठी सिनेमा असं नाही करायचं, म्हणजे लोक हा. आल्यानंतर त्यांना सिनेमा व्यतिरिक्त काहीतरी मिळालं पाहिजे, म्हणून आम्ही त्या दिग्दर्शकांना, त्यातल्या कलाकारांना, त्याच्या सिनेमॅटोग्राफरला, त्याच्या प्रोड्युसरला असं बोलवून घ्यायचं की ते फिल्म फेस्टिवलसाठी न्यूयॉर्कला आलेत, लॉस एंजलिसला आलेत, असं कळलं की त्यांना इथे बोलवायचं आणि सिनेमा दाखवल्यानंतर त्यांच्याबरोबर प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम ठेवायचा, की ज्यामुळे वा. त्या प्रेक्षकाला सिनेमाच्या व्यतिरिक्त काहीतरी अजून मिळालं पाहिजे, की त्या दिग्दर्शकाबरोबर चर्चा, प्रोड्युसर बरोबर चर्चा, नटाबरोबर चर्चा, हे कटाक्षाने आम्ही केलं. त्याच्याच बरोबरीने आम्ही संगीत आणि नृत्याचे कार्यक्रम आयोजित केले, ज्याच्यामध्ये आमचा कटाक्ष असा होता की त्याला काहीतरी थीम बेस्ड प्रोग्राम हवा, की भारतातले देखील कलाकार आले तरी सुद्धा त्यांच्या बरोबर बोलून काहीतरी एक थीम ठरवायची आणि थीम बरोबर काहीतरी निवेदन असेल. म्हणजे नुसतंच गाण्याचा कार्यक्रम बऱ्याचदा तुम्ही जाऊन ऐकू शकता, पण अशा स्वरूपाचा कार्यक्रम तुम्हाला मिळणार नाही. तर मग शांतपैकी गेल्यानंतर तरी असेल गीत हे या नावाने कार्यक्रम आम्ही बसवला, किंवा सुनो भाई साधो हे मराठी किंवा हिंदी मधलं संत वाङ्मयाचं स्थान काय आहे गाण्यांमध्ये, सुनो भाई साधो म्हणून कार्यक्रम बसवला. की असे कार्यक्रम केले. आशा खाडिलकर आल्या, कल्पना झोकरकर आल्या, त्यांना देखील थीम बेस्ड निर्गुणी भजनांचा कार्यक्रम, किंवा आशा खाडिलकरांनी कार्यक्रम केला तो देखील थीम बेस्ड होता, त्यांच्या यजमानांनी त्याचं निवेदन केलं. तर तसं असावं. कलानंद म्हणून एक नवीन उपक्रम चालू केला, कारण नाटक स्टेजवरती करायचं म्हणजे ते खूपच मोठं प्रोजेक्ट होतं. सगळ्यांनाच काही त्याची तेवढं धाडस करण्याची इच्छा असते असं नाही, पण छोट्या प्रोजेक्टची आयडिया खूप चांगली असते. तर अशा स्वरूपाचं काही असेल तर त्याला एक प्लॅटफॉर्म असावा, म्हणून कलानंद नावाचा प्लॅटफॉर्म सुरू केला, की जिथे एखादा काव्य वाचनाचा कार्यक्रम असेल किंवा एखादा पुस्तकाबद्दल काहीतरी बोलायचं असेल त्या लेखकाशी, तर ते करता यावं म्हणून तो प्लॅटफॉर्म आम्ही चालू केला, की दर ज्या महिन्यात मोठा कार्यक्रम नसेल त्या महिन्यात कलानंदचा काहीतरी कार्यक्रम असतो. आणि मग तोच आम्ही एक्सपांड करून लेखक आपल्या भेटीला नावाचं एक सिरीज चालू केली, की जेव्हा जेव्हा कोणीतरी लेखक इथे आलेले आहेत असं कळलं तेव्हा त्यांना इन्व्हाइट करून लेखक आपल्या भेटीलाचा कार्यक्रम, मग त्याच्यातून दिग्दर्शक आपल्या भेटीला, कलाकार आपल्या भेटीला, संगीतकार आपल्या भेटीला, असे अनेक उपक्रम त्याच्यामध्ये केले. त्याच्यानंतर एक अजून इंटरेस्टिंग प्रोजेक्ट आम्ही केला, तो म्हणजे कला टीव्ही. इथे एक KMVT
15 म्हणून टीव्ही स्टेशन आहे, कम्युनिटी चॅनल चं टीव्ही स्टेशन आहे. तर अमेरिकेमध्ये एक खूप चांगली गोष्ट केली की 50 एक वर्षापूर्वी एका प्रेसिडेंटनी ठरवलं की छोट्या-छोट्या जी काही ऑर्गनायझेशन्स आहेत किंवा गावं आहेत, त्यांना रिप्रेझेंटेशनच मिळणार नाही. तुम्ही CBS आणि ABC आणि NBC कडे कसे जाणार तुमचा कार्यक्रम घेऊन? तर तुम्हाला रिप्रेझेंटेशन असावं म्हणून कम्युनिटी ॲक्सेस टेलिव्हिजनची एक मोठीच्या मोठी त्यांनी योजना आखली. त्याच्यासाठी फंडिंग केलं. त्याच्यातनं टीव्ही स्टेशन्स निर्माण झाली. तर त्या टीव्ही स्टेशनचं आम्ही त्याचं प्रोडक्शनचं वर्कशॉप असायचं, कॅमेराचं वर्कशॉप असायचं. ते आम्ही लोकांनी जाऊन केलं. आणि मग तिथे एक 3 वर्ष आम्ही दर महिन्याला एक एपिसोड या रीतीने टीव्ही प्रोग्राम्स केले, की आपल्या भारतीय संगीतावरती, भारतीय वाद्यांवरती, की ते वाद्य काय आहे, त्याचे बॅकग्राऊंड काय आहे, याच्याबद्दल 15 मिनिटाचा इंटरव्ह्यू आणि त्याच्या पुढची 15 मिनिटं त्याचं आयदर गायन किंवा वादन, भारतीय सांस्कृतिक आपली जी नृत्य शैली आहे, त्या वेगवेगळ्या इथे ज्या नृत्य आविष्कार करणाऱ्या कलाकार होत्या, त्यांना बोलवून भरतनाट्यम म्हणजे काय, कथकली म्हणजे काय, कथक म्हणजे काय, कुचिपुडी म्हणजे काय, अशा स्वरूपाचं एक 3 वर्ष आम्ही वेगवेगळ्या गोष्टी हाताळत दर महिन्याला एक कार्यक्रम अशा रीतीने ते केले. आणि अशा रीतीने काम चालू राहिलं, की 2 मोठी प्रोडक्शन्स नाटकाची वर्षातनं करायची. 2 एकांकिकांचे कार्यक्रम करायचे आणि मग उरलेली जी महिने आहेत त्याच्यामध्ये गाण्याचा कार्यक्रम, नृत्याचा कार्यक्रम, कलानंदचे कार्यक्रम असं करायचं आणि ते 12 महिन्याचं कॅलेंडर कंप्लीटली भरलेलं पाहिजे. हा वाह! टिकवून होता आमचं. वाह! वाह! पण आत्ता आत्ता आम्ही ज्याचे साक्षीदार आहोत, असा अत्यंत तुमचा खूप लोकप्रिय असा म्हणजे आपला कलाचा उपक्रम जो समीप रंगमंच आहे, त्याबद्दल मला थोडंसं जाणून घ्यायला आवडेल काका? हां, तर काय पुढे होत गेलं, की चित्रसरिता किंवा गाण्याचे कार्यक्रम हे जे आम्ही कार्यक्रम करत होतो, तर चित्रसरिता सारखं काम करायला कलामधलीच व्हॉलंटियर मंडळी त्यांनी मराठी सिनेमा नॉर्थ अमेरिका जे आता सिक्स सेन्स एंटरटेनमेंट म्हणून आहे, त्यांनी समर्थपणे सिनेमे आणून भारतातले दाखवायला सुरुवात केली. किंवा इतर संस्था आहेत ज्या संगीताचे कार्यक्रम करतात, त्यांनी संगीताचे कार्यक्रम करायला सुरुवात केली. तर त्यानंतर आम्ही विचार केला, की आपल्याला सगळंच करत राहायला पाहिजे असं नाही. उगाचच कार्यक्रम वाढवून ती तेवढीच जी आपली लोकं आहेत येणारी, ते डिव्हाईड कशासाठी करायचे? त्यामुळे आम्ही सिनेमाचे शोज करणं थांबवलं, गाण्याचे कार्यक्रम करणं थांबवलं. कारण आमचा त्यातला खंदा अ, त्याच्या मागचा ऑर्गनायझर चिन्मय भागवत हा भारतामध्ये गेला. त्यामुळे ते कार्यक्रम आम्ही थांबवले आणि मग समीप रंगमंचची कल्पना आली. तर ही काय आमची ओरिजिनल आयडिया नाही. बादल सरकार आणि अमोल पालेकर वगैरे यांनी भारतामध्ये कित्येक वर्षापूर्वी ही चळवळ सुरू केली आहे, की नाटकाला थिएटर असावं अशी का गरज आहे? तुम्ही एखादी रूम घेऊ शकता, कम्युनिटी रूम आणि त्याच्यामध्ये मध्ये नाटक आणि चारी बाजूला, 3 बाजूला प्रेक्षक अशा स्वरूपाचं करू शकता. तर त्यांनी अतिशय सुंदर प्रयोग ह्याच्यामध्ये बादल सरकार आणि अमोल पालेकर यांनी केले होते. त्याचं आम्ही पाहिलेलेही होते, काही काही विटनेस केलेले होते. तर असं म्हटलं, की हा एक प्रयोग करून बघावा आणि आम्हाला कल्पनेपेक्षा जास्ती सपोर्ट हा प्रेक्षकांनी दिला त्याच्यात, हं. की पहिल्यांदा एकाच ठिकाणी शुक्रवारी संध्याकाळी हा कार्यक्रम असायचा. तर आम्ही त्याला पिझ्झा अँड प्ले असं स्वरूप दिलं, की तुम्ही कामावरनं संध्याकाळी येणार, तुम्हाला 7 वाजता पिझ्झा मिळेल, सॉफ्ट ड्रिंक्स मिळतील. पिझ्झा खाऊन झाला, की 2 एकांकिका बघायला मिळतील. तर तो इतका पॉप्युलर झाला लोकांच्यामध्ये, की वाह! आता त्याचे 2 शोज करायला लागतात. एक शुक्रवारी आणि एक शनिवारी दुपारी. वाह! अर्थातच दुपारचा कार्यक्रम म्हटल्यानंतर बटाटे वडे हवेतच मराठी नाटक. तर तो समीपचा ॲक्चुअली आमच्या अपेक्षेपेक्षा खूप चांगला प्रतिसाद प्रेक्षकांनी दिला आणि आता समीपचं आताचं जे प्रोडक्शन चाललंय ते 20वं प्रोडक्शन आहे. म्हणजे आम्ही 40 एकांकिका त्या समीपच्या उपक्रमामध्ये 3 वर्षामध्ये केल्या आणि असंच की कम्युनिटी रूम घ्यायची आणि 3 बाजूला प्रेक्षक बसतील आणि मध्ये नाटक होईल. त्यामुळे काय होतं की दिग्दर्शकालाही आणि कलाकारांनाही एक काहीतरी चॅलेंज मिळतं, की तुम्हाला नाटक प्रोसिनियम स्टाईलने नाहीच बसवायचंय, याच रीतीने बसवायचंय. तुम्हाला खूप तिथे लाईट्स नाही मिळणार आहेत किंवा खूप प्रॉपर्टी मिळणार नाही. कमीत कमी गोष्टीत तुम्ही काय करू शकता? नाटकाचा परिणाम किंवा तुमचं ॲक्टिंग हेच त्यातलं सगळ्यात महत्वाचं अंग असलं पाहिजे. क्या बात है! बाकी पॅराफर्नेलिया नसेल. अशा रीतीने एकदा चॅलेंज दिल्यानंतर सगळ्याच तरुण मंडळींनी ते चॅलेंज घेतलं आणि
मुख्य म्हणजे प्रेक्षकांचा प्रतिसाद हा त्यातला महत्वाचा होता. हा. आता आणि व्यवस्थितच त्यांनी मुळ उचलून धरले. हो, संगीत अगदीच. रंगमंचनी. ते प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळण्याचं एक आणखीन मोठं कारण म्हणजे तुम्ही हे जे नाटकांमध्ये आपण सगळे प्रयोग करतोय किंवा एकांकिकांमध्ये प्रयोग करत गेलो, त्याचप्रमाणे काका कलानेही लोकांची मानसिकता ओळखली, की काय ते प्रॉब्लेम्स त्यांना येत आहेत बुवा, किंवा लांबून कुठून तरी प्रवास करून डायरेक्टली ते प्रयोग बघायला येतील, तर त्यांच्या खाण्याची सोय, अशी लोकांची मानसिकता लक्षात घेऊन प्रयोग करत करत तुम्ही गेलात काका, आणि त्यामुळे सुद्धा हे समीपला उदंड प्रतिसाद मिळालाय. सो असं एवढे सगळे उपक्रम तुम्ही करताय, एवढे सगळे प्रयोग तुम्ही करताय, हे इतकं सगळं करणं, एवढा मोठा डोलारा सांभाळणं काका, वक्तशीरपणाशिवाय किंवा नियोजनाशिवाय, व्यवस्थापनाशिवाय शक्यच नाही असं मला वाटतं. आणि मला हे सांगायला खरंच खूप अभिमान वाटतो, म्हणजे जिथे भारतातही नाट्यप्रयोग कधी कधी 15-15, 20-20 मिनिटं, अर्धा तास उशिराने सुरू होतात, तिथे कला कलाचे प्रयोग सगळ्यांसमोर एक आदर्श म्हणून येत आहेत, की काय वाटेल तिकडे उशीर होऊ दे, पण कलाच्या रंगमंचावर कधीही प्रयोग उशिरा सुरू होत नाही काका. ह्याच्याबद्दल तुमचं खूप कौतुक, आणि ह्याच्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. सो त्याचं काय आहे की तो अख्खा एक्सपिरियन्स हा आम्हाला महत्वाचा वाटतो, की नाटकाचा प्रयोग तुम्ही नुसता करणं याच्यापेक्षा तो सगळा एक्सपिरियन्स एक लोकांना अपिलिंग वाटतोय की नाही याच्याकडे जास्त लक्ष असतं, की अगदी आल्यापासून मनुष्य की त्याला लाईन लावावी लागली नाही पाहिजे. तिकीट तुम्ही ऑलरेडी इश्यू केलेलं आहे त्यांनी ऑनलाईन परचेस केलेलं आहे. तर ते तिकीट बघायचं कशासाठी दारावरती उभं राहून, किंवा आपल्या लिस्टमध्ये त्याचं नाव आहे की नाही हे कशासाठी बघायचं? मी तर म्हणतो की आमच्या नाटकाला एक 10 लोक फुकट आले तर आम्हाला हवंच आहे, की असं काही नाहीये की कोणी तिकीट काढल्याशिवाय येणार आहे. तेव्हा तिकीट बघणं हा कॉन्सेप्ट आम्ही काढून टाकला. त्याच्यानंतर आलेल्या माणसाला डायरेक्टली लाईन न धरता थिएटरमध्ये जाता आलं पाहिजे. ह्याच्यासाठी आपल्याला अर्धा तास आधी आपली तयारी संपलेली पाहिजे. तर मग काय करायला हवं? म्हणून आम्ही थिएटर 4 तास आधी घेतो, की आपल्याला साधारण 3-1 तास सेटअप करण्यासाठी लागतो. स्टेजवरचं सेटिंग आहे, लाईट्स आहेत, म्युझिक आहे. आपण अर्धा तास चहा पीत बसलो सगळेजण तरी पण हरकत नाही. पण 4ला नाटक आहे तर 3:30ला दार उघडलेलं पाहिजे. म्हणजे आलेला मनुष्य डायरेक्टली त्याला माहितीये कुठचं सीट नंबर आहे, तो आत जाऊ शकतो. मध्यंतरामध्ये त्यांना गरमागरम वडे आणि चहा मिळेल हे तितकंच महत्वाचं आहे. जितकं कलाकारांसाठी पाठीमागे खाणं असणं हे जेवढं महत्वाचं आहे, की त्यांना पटकन उचलून फिंगर फूड खाता आलं पाहिजे. तुम्ही तिथे असं मोठे-मोठे पराठे आणि भात आणि असं ठेवलं तर त्यांना खाताच येणार नाही. आणि बऱ्याच लोकांचं असं असतं, की नाटकापूर्वी मी नाही खात, नंतरच खाईन असं म्हणून. तर त्यांना काय लागेल म्हणून मग फळं आणून ठेवणं आहे, सँडविचेस आहेत जे तुम्ही पटकन उचलून खाऊ शकता. अशा स्वरूपाचा हा संपूर्ण विचार केलेला आहे, की जो संपूर्ण अनुभव लोकांना अपीलिंग वाटला पाहिजे. म्हणून मग तो वेळेवर सुरू आई-वडील असतील किंवा आई-वडील नाटकाला आलेत आणि मग कोणीतरी त्यांना पिकअप करायला येणार आहे. ह्याच्यासाठी वेळेचं भान तुम्हाला ठेवलंच पाहिजे. इथे अगदी. वेळेच्या नाटकाला जाताना तुम्ही अगदी काटेकोरपणे वेळेवर जाता. मग आपल्या नाटकाला का बरं तुम्ही वेळेवर येणार नाही? एकदा तुम्हाला खात्री असेल, की ते नाटक वेळेवर सुरू होणार आहे. मग कोणी इंडियन स्टँडर्ड टाईमचा विचार करेल. अगदी. आता आम्ही हे करून लोकांना इतकी सवय झालेली आहे. पहिल्यांदा यायचं आणि विचारायचं, "हे काय सुरू झालं?" म्हटलं, की "अरे मग वाजता येत आहे, तर 3चं नाटक सुरू नाही होणार का? असं कसं होईल?" पण आता सुरू सुरू लोकांना सवय झालेली आहे. लोकं तास-तास पण आधी आमच्या याला येतात. कारण वा वा. मारायचे असतात. कारण नाटकाचा आपला मोठा भाग कुठलाही कार्यक्रमाचा असतो, की सोशलायझिंग, की त्यांना गप्पा हम्म. मारायला भरपूर वेळ मिळावा. लोकं वेळेवर येतात. त्याचाही आम्हाला फायदा होतो वेळेवर गोष्ट सुरू करताना. त्यामुळे वेळेवर सुरू होणं, वेळेवर संपवणं हे पहिल्या कार्यक्रमापासूनचं आमचं जे ध्येय ठेवलेलं आहे आणि ते ते कष्टप्राप्त आहे. प्राप्त करणं अगदी. हो. आहे. कष्ट करावे लागतात. बऱ्याचदा कष्ट करत नाहीत म्हणून मग उशीर होतो.
तर तसं होऊ नये याच्यासाठी आम्ही पहिल्यापासून कष्ट. हा अगदी ह्याची साक्षीदार मी पण आहेच काका, की म्हणजे इतकं नियोजनबद्ध सगळं चाललेलं असतं, इतकं वेळेवर सुरू होऊन संपतं आणि छान सोशलाइज होतात लोक. आणि फक्त सोशलाइज होत नाहीत, त्यानंतर आपापल्या खुर्च्या मिटून बाजूला ठेवणे किंवा टेबल्स बाजूला ठेवणे हे काम लोक स्वयंशिस्तीतनं करतात. व्हॉलंटियर्स तर करतातच, प्रेक्षकही करतात. हा पायंडा कलानेच घालून दिलेला आहे आणि त्याबद्दल कलाचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे. आणि जे कलाकडून आम्ही शिकतोय की वक्तशीरपणा आणि व्यवस्थापन, त्यालाच जागून काका आता आज आपल्याला आपला एपिसोड इथे थांबावा लागणार आहे, कारण आपल्याला वेळेचं बंधन आहे. पण तुमच्या बरोबर गप्पा संपलेल्या नाहीयेत, तर आपण ह्याच गप्पा पुढच्या भागात कंटिन्यू करूया. मंडळी, आपण काकांबरोबर एवढंच बोलू. पुढच्या भागात पुन्हा एकदा कट्ट्यावर या, काकांबरोबर आपण गप्पा अशाच कंटिन्यू करूया. तेव्हा नमस्कार. नमस्कार.